मी आता थोडंसं भांडण केलं थोडंसं. रामकृष्ण हरी, वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. सो हा जो व्लॉग आहे तो खूप जास्त स्पेशल आहे. आता त्याचं कारण सांगून देते. केळवण स्पेशल व्लॉग असणार आहे. आणि हो, हे केळवण फक्त माझ्या एकटीसाठी नाहीये, त्यामुळे मी स्पेशल बोलली. आता ह्या केळवणासाठी कोण कोण इन्व्हायटेड आहे हे सगळं तुम्हाला पुढे पुढे कळणार आहे. आणि ह्यामध्ये एक मस्त असा क्यूट असा ट्विस्ट सुद्धा आहे. सो मी छान असं आवरलंय आणि इकडे खूप जास्त ऊन पडलेलं एकदम कडकवालं. बट अचानक काय माहिती, जसं माणसं बदलतात तसे ऋतू पण बदलायला लागलेत. डायरेक्ट पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे आणि एकदम वादळ विदळ येऊन गेलेलं आहे. सो त्या अगोदर माझी केळवणाला जायच्या अगोदर माझी 2 ते 3 काम आहेत, ती करूयात आणि मग जाऊयात केळवणाला. पण खूप जास्त असा वारा चालू आहे. दिसलंय बघा. आता शॉपवरती यायचं कारण म्हणजे आत्ताच इथे ब्लाऊज स्टिचिंगला दिले आणि माझे पार्सल येत आहेत कंटिन्यू. सो हे रिटर्नला द्यायचं आहे आणि हे मी आता ओपन करणार आहे. बाकीचे पार्सल ओपन करून झालेले आहेत आणि बरेचसे पार्सल आहेत जे आतमध्ये ठेवलेले आहे आता. सो आधी हे ओपन करते आणि मला जायचं आहे गाडी वॉशिंगला. ह्याच्यात काय दाखवते. तो कुत्रा आहे ज्याने माझ्या हातावरती निशाण केलं, हे चावला होता. डेंजरम. भीती वाटायला लागली ह्याच्यामुळे मला आता कुत्र्यांची, डायरेक्ट स्ट्रीट डॉगची. छान असं वातावरण झालंय आणि तुम्ही बघू शकता इकडे नदी आहे मस्त, भीमा नदी. आता गाडी वॉश करायची. तुम्हाला हे जे डॉट्स दिसत आहेत ह्याच्यामुळेच वॉश झालेली आपली गाडी आणि मगाशी जे डॉट दिसत होते ते पण नाही दिसत आहे. आता मला झालेलं आहे लेट, कारण 1 ते 1.5 तास ऑलमोस्ट इथेच गेलाय. सो आता पटपट निघते मी. गाईज, माझ्या लाईफमध्ये मी गाडी घेतल्यापासनं पहिल्यांदा एवढा वेळ वेट केलंय गाडी येण्यासाठी वॉश करून. कारण युजली काय होतं, गाडी ड्रॉप करते आणि त्यानंतर मग घ्यायला जातो आम्ही, किंवा मी तर बऱ्याच कमी वेळा गेली आहे. बाकीचे सगळे भाऊ, आशिष, पप्पा वगैरे धुवून आणतात गाडी माझ्यासाठी, किंवा मग गाडी आपलं वॉचमॅन लोकच धुतात युजली, असं व्हायचं. बट आता बापरे, 1-1.5 तास मी तिथे बसून काढला वेड्यासारखं, वैतागलेली मी अक्षरशः. ह्याच्या पुढे मला नाही वाटत मी परत गाडी धुवायला येईल. अजून एक प्रश्न पडलाय मला, तो म्हणजे असा, लग्न ठरलं ना की असं गडबड गोंधळ ते तर असतंच, पण मला असं वाटतं माझं तर लय इरिटेट होते मी पूर्णपणे. अशी काय सांगू, आता मला असं वर्ड्स मध्ये सांगता पण नाही येते की इतकं इरिटेट होतंय एका मुवमेंटला जाऊन काही गोष्टींना. आणि असं खूप गोष्टींचा लोड आहे ना, मग त्याच्यामुळे असं काही गोष्टी विसरायला होतात आणि चिडचिड तर नेक्स्ट लेवल होते. आणि आय थिंक बऱ्याच लोकांसोबत हे असं होत असेल. आता जे नवीन ब्राईड किंवा ग्रूम आहेत ते लोक रिलेट करू शकतात जर त्यांना असं सगळं फील होत असेल तर. आणि जर कोणाला असं फील होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की शांत राहण्यासाठी किंवा चिडचिड कमी करण्यासाठी काय करावं माणसाने. ठीक आहे, आता काय, पार्ट ऑफ लाईफ. चलो, सिग्नल छूट गया. गाईज, अजून एक गोष्ट, एंगेजमेंटचा व्लॉग आला नाही. त्याचं कारण आहे, बऱ्याच कट्स डिलीट झाल्या माझ्याकडनं स्टोरेजमुळे आणि त्यामुळे आला नाहीये. बट जेवढा आहे माझ्याकडे तेवढ्यात तो व्लॉग लवकरच येईल. बट त्याआधी तुम्हाला सांगते, हे माझं एंगेजमेंट रिंग आहे. एंगेजमेंट रिंग मला बरेच दिवस झालं दाखवायचं होतं. एकदम मिनिमल हवं होतं मला, जे डेली मी कॅरी करू शकते. सो हे असं इन्फिनिटी प्लस डायमंड मध्ये घेतलेलं आहे. कोणाचं लग्न आहे? आपलं तुमचं पण आमचं पण. हे पण इकडे लाव ना गाडी. सो एकत्र केळवणाचं कारण हे, ह्यांचं 1 तारखेला लग्न आहे. लग्न लवकर करायचं होतं, एकत्र करायचं होतं. कसं वाटतं एकत्र लग्न करून? आधी वाटत होतं की अरे पण ते मॅनिफेस्टेशन चांगलं नाही निघालं आपल्यासाठी. कोणाच्याच कामासाठी कोणालाच उपयोगी नाही पडतायत. मग तू तुझं करतोय, ही हिचं, म्हणजे तसं बघायला गेलं तर. आणि आपण आपलं हा गाईज, फायनली येस, फायनली. आणि किती दिवसांनी प्लॅन करून माहितीये का? तब्बल 10-15 दिवसांनी प्लॅनिंग करून केळवणाला चाललोय आम्ही. आमचं गर्ल्स प्लॅन कॅन्सल, आम्ही चाललोय केळवणाला. आणि हा, केळवण एकत्र करायचं कारण मी जे सांगत होती तुम्हाला मगाशी की केळवणाला खूप जण आहेत, त्याचं कारण आहे ह्यांचं लग्न लास्ट इयर झालंय, ह्यांचं केळवण झालं नव्हतं म्हणून सोबत आहे. आणि आमचं आत्ता आहे 1 तारखेला.
त्याच्यामुळे ह्यांना आणि आम्हाला एकत्र आणि इन्व्हिटेशन. त्यांनी केळवणला बोलवलंय, त्यांचं लग्न आता 3 महिन्यात. सो सगळा ग्रुप एकत्र बसणार आहे. आणि हे आम्ही कोण आहेत माहिती आहे का? हे बेस्ट फ्रेंडचे पोरांचे काय बोलतात आमचे नवरे आमचे नवरे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. आणि मग आम्ही फ्रेंड झालो. फ्रेंड्स बेस्ट फ्रेंड्स. आता बेस्ट फ्रेंड्स होऊ. फिरू ना थोडं मग बेस्ट फ्रेंडचा टाईम आहे. चलो बाय बाय. भेटूयात आता डायरेक्ट. कुठे भेटूयात आता डायरेक्ट? घरी. स्नेहलच्या घरी. स्नेहलच्या घरी. चलो. म्हणजे तुझ्या पहिल्या बायकोसाठी नवऱ्यासाठी हे जे घ्यायचं ह्याच्यासाठी एवढे कष्ट चालू आहेत का तुझे? हा तुला काय बोलायचं ह्याच्यावरती? तुझ्यासाठी तरी एवढे एफर्ट्स घेतोय का? काहीच मी त्याला म्हटलं सॅमसाठी हॉट कॉफी आहे ना ह्याच्यामध्ये घे ग्लासमध्ये. तिकडे जाऊन फुल एकदम हे लावलंय त्यांनी. सो तुझ्यासाठी पण एफर्ट नाही घेतले. माझा नवरा माझ्यासाठी पण नाही घेत, तुझ्यासाठी पण. ह्यांचं फक्त बेस्ट फ्रेंड गोल्सच आहेत, कपल गोल्स नाही होऊ शकत. गाईज तिकडे आता आम्ही काय सीन केलाय. केळवण झाल्यानंतर आम्ही एकतर भरपूर दिवस झालं प्लॅन करत होतो भेटायचा. आणि आता काय विषय झाला सांग तू. सांग काय बोललीस तू? आईस्क्रीम खायला जायचं. तर ही प्लॅन करत होती कुठे? क्रीम क्रेवरला डायरेक्ट. एवढं जाऊच शकत नाही कारण नवीन नवरे आहे तिकडे दोन. आणि बोलली नॅचरल. आणि विषय काय चाललाय तिकडे त्या साईडला ही सगळी उभी आहेत. सो आम्ही इकडे गॉसिप करतोय की हळूहळू यांना मनवायचं आणि गाड्या काढायच्या. बघूया आता आम्ही मिशनवर आहे सध्या. मिशन ऑन नॅचरल आईस्क्रीम. एकदम असं वाटलं पण कधी भेटणार ड्रामा स्क्रिप्टेड आहे काहीच. ह्यांचं काय ट्विनिंग करून आले तिथे पण. मी मगाशीच बोलणार होते ट्विनिंग करून आले ते दोघं. मी पंकजला किती वेळा बोलले की सेम मॅचिंग वाले एवढं केळवणला एकत्र जातोय ना आहे ते. मी गडबडीतून आले. तुम्ही ट्विनिंग का केलंय? ते ठरवून नाही गेलं, माझ्यासोबत कधी केलंय का तू? आपोआप झालं ते, ठरवून नाही. तरी केळवणला ट्विनिंग कर म्हटलं. गप तू खोटं बोलतो. का केलंय सांग. तू आता हे ओके ओके ते केळा घालतो म्हणजे कोणाचा माझा. परत काय ग? तुला माहिती का? तुला कसं काय माहिती? अरे प्रँक होता मग अशी तिच्यावर केलेला. आता इथं बसलाच नाही. पप्पांनी सांगितलं समीर तुझं लग्न होणार आहे. तू पंकजचं जरा सोड ती इच्छा. पण गाडीत तुला पंकज शेजारीच बसायचंय. गोड असं मला काय बोलू बाबा. त्यामुळे सगळे एकत्र आलेत. तू प्लॅन केला म्हणून. हो स्नेहलमुळे एकत्र आम्ही किती आमच्या ग्रुपवर गर्ल्सचा प्लॅन चाललेला. भेटू रोज बापरे खूप मोठं गिफ्ट. सगळ्यात मोठं गिफ्ट काय तुमच्या लग्नाचं? गॅसची टाकी. गॅसची टाकी आम्हाला गिफ्ट आहे केळवणातर्फे. चला लवकर जेवून घ्या. आईस्क्रीम खायला जायचंय. बसलं इकडे मस्त हवा येते छान अशी. आणि आता आम्ही जाणार आहे जेवून आईस्क्रीम खायला. गँग वॉर. आलो आम्ही नॅचरल्सला. आता आईस्क्रीम खाऊन जाणार. जो तो ज्याच्या त्याच्या घरी. यहाँ पे आईस्क्रीम पार्टी चल रही है. तिला बरं नाही वाटत आहे तू नाही खाते तर एक घास खा बघ. मी खायचे नाही तर लगेच घेतला. पण केवढं प्रेम आहे तुझ्यावर. पंकज किती दाखवत. तुम्ही घड्याळ पण सेम, कपडे पण सेम. केळवण कोणासोबत करायला आलेल्या? असं की असं होतं. मोशीला जाऊन आईस्क्रीम खाऊन आलोय तरी पोट भरणे. इथे मागवलंय ते ब्लिंकिटचा फायदा चांगलाच चाललाय. बघ की खोल ना. हे ट्रेंडिंग आईस्क्रीम मागवलंय. पोरींच्या हातात आईस्क्रीम आहे. बिचाऱ्या पोरांनी काय करायचं आमच्या नवऱ्यांनी. मागवणारी ही आहे. भारी आहे. खूप भारी. काय बोलते. सो बाय गाईज. थँक्यू सो मच. आता डायरेक्ट लग्नात भेटू सगळे.
बाय बाय. लग्नाला नक्की या. हा 1 तारखेला आणि 13 तारखेला. रात्री पण थांबावं लागते. 1 आणि 13 तारखेला. हो 100%. चलो बाय बाय. थँक्यू. मस्त मस्त आईस्क्रीम आणि केळवण बिळवण झालंय फुल प्रॉपर. चलो अभी ब्लॉग इधर ही एंड करती हूँ मैं. कल मिलते हैं. बाय. झोप आली आज मला. झोपच्या सर्दी पण झाली. सो आज आम्ही आलोय खारघरला केळवणासाठी. आणि कालचं केळवण तर तुम्ही बघितलंच, फ्रेंड्सकडे होतं. त्यानंतर आम्ही जाणार आहे मुंबईला आणि इथेच जवळची पत्रिका पण द्यायची. सो लेट्स गो. कोणाचा घर आला माझं? कोण कुठे? बाबा तिकडे. तू सांग मी कोण आहे? अगं तू बाबाला बरोबर ओळखलं. मी कोण आहे ते सांग. मी कोण आहे? तू भाऊ आहे. आता पप्पी देतो. आणि हे कोण आहे? बाबा आहे. बाबांना पहिलेच ओळखते. पार्सल लागलाय बाबांना. अरे बापरे, असं होतं काय ते? चला या. खोल ना, तुझं ड्रेस आहे त्याच्यामध्ये. थँक्यू. पिलू बाय. तोंडाला लावायची. मला बनवायचं तिला. गोड खात नाही ना म्हणून मुद्दाम की 1 नंबर बटाट्याची कापं बनवतात. लहानपणापासून हिच्या डब्याला आठवड्यातनं 3 वेळा असायची. खायची माझे डबे. आणि मी काय करायची माहितीये का, मला इतकी आवडायची. आणि त्याच्यासोबत व्हाईट कलरची भाकरी असायची तांदळाची. मला इतकी आवडायची की मी डायरेक्ट तो डब्बा चोरायची आणि खाऊन टाकायची. म्हणून माझ्या केळवणाला काकींनी स्पेशल बटाट्याची भाजी बनवलेली. माय फेवरेट केक इधर आ गया है. राइट, दिस इज वन ऑफ माय फेवरेट. ए हावरट पागल. त्याला फोटो काढतो कळतं दिदी त्याला, तो काढून देत नाही फोटो. अगं माझी गोंडोडी का. डाएटच्या नावाखाली नुसतं केळवण चाललंय गाईस. आता मी एक केळवण एकदम सगळ्यांना सांगितलंय बरं का. एकतर मी नॉनव्हेज खात नाहीये. सो सगळ्यांना मी सांगितलंय की तुम्ही हे बनवा हे बनवा. आणि ते लोक एक्स्ट्राच बनवतात. आता मी मामीला सांगितलेलं की फक्त बीट कटलेट बनवा. तिने डोसा, चटणी, आमटी भात सगळं केलेलं. आम्ही आमटी भात तर अजिबात घेतलं नाही. आता मी आली आहे काकींकडे. आता तुला सांगितलं फक्त चकुल्या भात नसणार गेला. काय काय केलं खरं सांगा. काय काय केलं सांगा आधी. काय करणार? चांगला मेहंदी काढ. सॉरी रांगोळी काढ. जरासं पोज बीज दे. माझ्या ताटाची व्हिडिओ काढतात. आमचं काय नाही. मला चकुल्या मला आवडीने बनवायला सांगितल्या आणि तिने चकुल्या झाकून ठेवल्यात, खाल्ल्या नाहीत, बाजूला काढून ठेवते. दमलो गाईस दमलो. ऊन नुसतं इथं जा तिथं जा. लग्न. बापरे गाईज, मी आज व्लॉग नव्हती घेत. हे पोरी मला बोलले तू व्लॉग नाही घेतला आज. सो आता मी व्लॉग घेते. ते मस्त नवरा नवरीचे फोटोज चालू आहेत. आणि आमच्या कोणाच्याच नवरी जागेवर नाही आहेत. जे की आम्हाला ग्रुप फोटो काढायचा होता, कपल फोटो काढायचे होते. काही ऑप्शन नाही आहे. नवरेच जागेवर नाही आहे. पंकज कसं वाटतंय? तिकडे दीपक पण आहे. लय खुश आहे. सो काही माझाच नवरा नाही फक्त. त्यांचे पण नाही. हा मला आता खुशी झाली. हा 3 ब्लॉगर झाले. पंकज तो बघ फुल शिकवतोय कसा. आला रे आला माझा नवरा आला. आला देवा.
हा बघ बघतो सॅम. बुट चोरी करायचं चाललंय. सो गाईज फायनली आफ्टर अ लॉंग 2 हेक्टिक डेज मी आलेली आहे घरी एकदम आरामात. असं आज रिलॅक्स करणार आहे कारण उद्यापासून बरीच कामं आहेत आपल्या. माझे प्रोग्राम्स चालू होणार आहेत आपलं गाणा वांगड्यानी सगळ्या. सो त्यासाठी हा व्लॉग इथेच संपवते आणि नवीन व्लॉग बघण्यासाठी स्टे कनेक्टेड. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्लॉग आला तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि खूप सारं प्रेम द्या कारण छान छान व्लॉग येणार आहे. सो स्टे कनेक्टेड. बाय.